चला अंपायर सपोर्ट देखील रेडी राहा. हॅलो चिक. नक्की मित्रांनो पाहू शकाल क्वालिफायची मॅच दिवस क्रमांक 4 मधला पूर्वार्ध संपल्याने उत्तरार्ध मित्रांनो चालू झाला आणि या उत्तरार्धमध्ये सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच पाहू शकाल YTC म्हणजे योगेश मध्ये जो प्रेक्षक जोडला गेलाय युट्यूबच्या माध्यमातून त्यांचंही करूया मनपूर्वक वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम शुभ सुस्वागतम. तमाम लाठी क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर आमचे संपूर्ण प्रोप्रायटर्स यांच्या सर्वांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगला लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आमचे कॅमेरामॅन जॉली सर आणि त्यांचे प्रोप्रायटर कृष्णा भोईर सर करतायत. पाहू शकता मित्रांनो की संपूर्ण हा लाईव्ह स्ट्रीमिंग मात्र दाखवला जातोय. हा संपूर्ण चषक मात्र कव्हर करण्याचं कार्य हे मात्र संपूर्ण योगेश टेनिस क्रिकेटची टीम करते आहे. नक्कीच जर विश्वनाथ 2 बॉल 2 षटकार ठोकले तर शंकरवीर दादांच्या माध्यमातून 201 रुपये पारितोषिक मित्रांनो दिलं जाईल. विश्वनाथ नक्कीच मागच्या मध्ये लागले गेले विश्वनाथला बॅक टू बॅक 2 लगापाठ षटकार ठोकले तर नक्कीच शंकरवीर दादांच्या शुभ असते मात्र 201 रुपये रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. चला मॅचची सुरुवात केली मित्रांनो. स्ट्राईकला पवन, नॉन स्ट्राईकला विश्वनाथ, बॉलिंग ट्रॅप होती गुरुनाथ. पाहू शकाल मित्रांनो बेस्ट वर्सेस बेस्ट एकाच गावात 2 संघ आमने सामने क्वालिफायचा थरार मॅच ऑन. पहिल्याच बॉल ड्राईव्ह केला गेला ऑन साइडला पवनच्या बॅट पद्धतीने किसा डिपमध्ये फील्डर आहे थोडंसं फंबल झालाय. दुसरा त्याचा कॉल जुळला गेलाय का तिसऱ्या प्रयत्न नाही आहे. 2 धावांवर समांतर मानावं लागलं गोलंदाज यावेळेस गुरुनाच्या बॉल वरती. 2 धावे संघाचं अकाउंट खुलं झालं 2 धावेनं सुपरस्टार होतोय संघाचं. मैत्रीपूर्व मात्र लढत मित्रांनो पाहायला मिळते कारण एकाच गावात 2 दादा संघ मात्र आमने सामने भेटतायत या क्रीडांगणावरती. गुरुनाचा पुढचा बॉल स्ट्राईक फलंदाज इवन पवन हाय बॉल नक्कीच डाऊन द ग्राउंड खेळतायत. चांगला मात्र फिडिंग घडेल का इथे मात्र बोट वरती झालं गेलाय. फलंदाज गॉन. पवनचा खेळ खल्लास केला गेलाय. बडी मछली जाल में पवन पाकती पवेलियन. ज्या ठिकाणी धाव घेण्याची गरज नव्हती परंतु धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज पवन आपला सोपा विकेट दिला गेला यावेळेस गोलंदाज गुरुनाथला. नवीन फलंदाज पाहू शकाल यावेळेस राहुल धाडलं गेले बॅटिंग वरती. स्ट्राईकला विश्वनाथ. जबाबदारी घ्यावी लागली बॅटर विश्वनाथ आणि राहुल कारण महत्वाची विकेट मात्र गमावली गेली आहे. महत्वाचे आपण मॅच पाहतात या चषकामध्ये इम्पॉर्टंट मॅच जो जिंकेल तो टॉप 6 मध्ये धडक मारे म्हणजे कोणता संघ 6 मध्ये धडक अंतिम 6 मध्ये दाखल होईल हे मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये नंतर पाहायला मिळेल. गुरुनाचा पुढचा बॉल या दरम्यान ऑर्डर स्पटका स्लाइस केला गेला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक जोडले गेले नाहीये. शेवटच्या मोमेंटला बॉल निघून चाललाय फिल्डरला बीट करून आहे तो विश्वाच्या बाट बंद आकडा ट्रॅकिंग चौकार. धावसंख्या 6. यावेळेस चौकार तर आलाय बॅटर रोकोच्या बाट मधनं.
थोडस काहीतरी फिल्डिंग मध्ये बदल घडवतायत टीम सुदर्शन लेव्हल संघाचे खेळाडू. थोडस नक्कीच काहीतरी चेंजेस केले गेले फिल्डिंगच्या बाबतीत. पुढचा बॉल पाशा गुरुनाचा स्ट्राइक एंडला फलंदाज विश्वनाथ. शॉर्ट बॉलचा वापर होय ती चुकी गेली आहे. पूर्णपणे शॉर्ट फाईन लेग मध्ये चुकी गेली आहे फिल्डरनं. आणि चुकीला किती परिपडलं माफी नाही मित्रांनो. त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा तर जोडल्या गेल्यात बॅटर विश्वनाथ आणि राहुलनं. या 2 धावेला धावपला पुढे सरकलं जाईल 8 संख्येवरती. धावसंख्या 8. या स्पिल मध्ये दुसरा बॉल गोलंदाज गुरुनाथचा. या दरम्यान टाकले बॉल नक्कीच स्विंग अँड मिस. थांबवलं गेले बॅटर विश्वनाथला. धावा येत नाहीत. हा बॉल नक्कीच चांगला फेकला गेलाय. धावफलकात धावा थांबल्या गेले 8 धावा. कोणता संघ टॉप 6 मध्ये धडक मारणार, कोणता संघ या मॅच मध्ये टिकून राहणार या सुपरस्टार कोथळी चषक 2026 च्या पर्वामध्ये. टीम सुदर्शन कोथळी की टीम सुपरस्टार कोथळी. हाय बॉल हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट फेकले गेले गोलंदाज गुरुनाथ. मारेचा बॉल फेकले गेले बॅक टू बॅक दुसराही बॉल डॉट आलाय. म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात या ओव्हर मध्ये गोलंदाज गुरुनाथनं. चांगलं मात्र षटक फेकलं गेलंय. चांगलं स्पीड पाहायला भेटलं. या पूर्णपणे पॉवर पिच ओव्हर मध्ये पॉवरफुल मध्ये सुरुवात नाहीये झाली आहे. केवळ 8 धावा मात्र बनल्यात. षटक क्रमांक दुसरं पाहू शकाल विक्रम आलाय. स्ट्रायकर फार फलंदाज राहुल. नॉन स्ट्राईकला विश्वनाथ. दुसऱ्या स्पेलला सुरुवात केली जाईल मित्रांनो. दुसऱ्या स्पेलचा पहिलाच बॉल विक्रमचा पाहू शकाल. राईट हँड राऊंड द विकेट. ओहो याही बॉल लगेच पूर्णपणे स्विंग अँड मिस. कमालीचा बॉल फेकला गेलाय. पूर्णपणे मात्र लेग कटचा बॉल पाहायला भेटलाय. आतमध्ये बॉल सरकला गेलाय. थोडासा बॉल वळला गेलाय देखील, परंतु चेंडूवर धाव तर नाहीयेच. चांगलं मात्र कमबॅक केले गेले टीम सुदर्शन लेव्हल कोथळी संघाची क्रिकेटनं. ओहो लाऊड अफील हाऊ वाज दॅट. पण त्याचा बोट आकाशाकडे रेड सिग्नल दिला गेलाय. फलंदाज राहुल बॅक टू द डग आउट. राहुल मात्र परतावला गेले बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज पाहू शकाल जय आलाय. धाव संख्या 2 गडी बाद 8. चांगलाच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवला गेला यावेळेस गोलंदाज विक्रम आणि पाहू शकाल पहिल्या ओव्हर मध्ये गुरुनाथनं. कमालीची मात्र बॉलिंग पाहायला भेटली. पूर्णपणे बॅक टू बॅक 2 मात्र मोहर टिपले गेले यावेळेस सुपरस्टार कोथळी संघाचे विक्रम पवार आणि राहुल. यावेळेस आडवा बॅट फटका सजला गेलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग करतायत. डीप मध्ये वायडिश लॉंग ऑनच्या मध्य क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग घडली आहे. एका सिंगल धावर मात्र थांबावं लागलं गेलं बॅटरला. धाव संख्या 2 बाद 9. थोडस नक्कीच धावाला थोडस थांबवलं गेलंय, कारण धावा जास्त येत नाही. चौकार किंवा षटकार येत नाही. तर पहिल्याच ओव्हरमध्ये एका चौकार येऊन त्यानंतर चांगलं कमबॅक, चांगलं बॉलिंग अप मात्र स्ट्रगल केलं गेलं गोलंदाज यावेळेस विक्रमनं. या स्पिन मधला चौथा बॉल फुलटॉस बॉल. हो संधी होती बॅटर विश्वनाथला, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर आला नाहीये. थोडस हलकासा कट जरूर बॅटचा लागला गेली, परंतु सिली पॉइंटच्या आतमध्ये धावता रोटेट धावफलकामध्ये कन्वर्ट केला. यावेळेस बॅट्समन जय सखे अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. धाव संख्या 3 गडी बाद 10. डाव मात्र थोडासा डगमगला गेलाय. याची मान सुपरस्टार कोथळी संघाचा.
कारण एका पाठोपाठ फलंदाज माघारी परत आहे, धावा जमत नाहीयेत. षटक चांगले फेकते गोलंदाज विक्रम. आतापर्यंत 2च धावा देऊन 2 गोलंदाजच्या महत्वाचे मोहरी टिपण्यामध्ये यश आले या गोलंदाज विक्रमला. जबरदस्त मात्र आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला या ओव्हरमध्ये गोलंदाज विक्रमला. नवीन फलंदाज पावसकर स्टॅकर एंडला अनिल. या दरम्यान बॉल फुल टॉस बॉल वाईडेस्ट लेवल मध्ये खेळतात फिल्डर आहेत. इथे मात्र कॉलिंग जुळलं नाही का, कॉलिंग कशा प्रकारे जुळलं गेलंय आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने षटक क्रमांक दुसऱ्या संपेल दुसऱ्या स्पेलमध्ये धावा बनल्या गेल्या फक्त आणि फक्त 4 धावा. तर टोटल 12 धावा बनल्यात, टोटल 12. कमालीची मात्र बॉलिंग केली गोलंदाज विक्रम. केवळ 2 महत्वाचे विकेट आणि 4च धावा देऊन स्वतःला चांगलं चमकवलं गेलं या षटकामध्ये. धावसंख्या मात्र 3-12. यावेळेस थोडस थांबवलं गेले बॅटर विश्वनाथला, थोडस थांबवलं गेलं जरूर, परंतु यावेळेस थांबवून जमणार नाही विश्वनाथला, कारण 2 ओव्हरमध्ये धावाच आल्या नाहीयेत. तिसऱ्या ओव्हर जर नक्कीच चांगला खेळ तर नक्कीच धावा जमतील, परंतु विश्वनाथ नक्कीच चांगला बॅटिंग करावं लागेल, चांगला रोल वापरावा लागेल, झुंज धावे लागेल या षटकामध्ये. सोमनाथचा पहिलाच बॉल आडव्या बॉल भिरकावला गेलाय. बॉल चालला तिकडे फाईनली क्षेत्रामध्ये, बॉल सीमा पार चौकार जाईल का, तिकडे मात्र नक्कीच प्रयत्न पराकाष्ठ राहिली गेली आहे. आणि इथे मात्र नक्कीच धावेसाठी कॉल दिला गेलाय आणि धाव देखील सक्सेस ठरली गेली आहे. 4 धाव म्हणजे चौकार तर जरूर आलाय. 4 धावा खेळून काढल्यात बॅटर विश्वनाथ आणि अनिलला. कमालीची रनिंग पाला भेटली आहे. नक्की चौकार तर नक्कीच त्याच्या डोळ्यात पाला भेटतोय. धावसंख्या 16. अजून किती करतील गोळा हे मात्र ठाव नाहीये. अंतिम शेवटची 5 बॉल शिल्लक. धावसंख्या 16 बनली त्या फलकावरती. सोमनाथचा पुढचा बॉल पुन्हा स्टॅकला फलंदाज विश्वनाथ सज्ज. काय फुल टॉस बॉल हो, थोडासा लो फुल बॉल फेकला की बॉल ड्राइव्ह करता येईल ऑन साइडला. दुसरी धावेचा कॉल दिला गेलाय. धोका निर्माण होईल का, आणि ते धोका निर्माण झाला गेलाय. धक्का वाजला गेला. पाठर विश्वनाथचा खेळ खाल्लास. फलंदाज बाद. 1+ विकेट. धावसंख्या 4 गडी बाद 17. अंतिम शेवटचे 4 बॉल शिल्लक. नवीन बॅट्समन पाहू शकाल गोविंदला धाडला गेले मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगलं नक्कीच टार्गेट सेट होईल सुपरस्टार कोथळी संघाकडनं. स्ट्राईकला पाहू शकाल गोविंद. पूर्णपणे टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरची बॅटिंग पूर्णपणे मात्र थोडेस या ठिकाणी फेल ठरली गेली आहे सुपरस्टार कोथळी संघाकडनं. या दरम्यान बॉल स्लॉट मध्ये बॉल फेकला गेला. जरूर संधी होती बॅटर गोविंद, परंतु हवं तसं कनेक्शन झालं नाहीये. थोडस बॅट नक्कीच कचवटली गेली फलंदाज गोविंदची. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पाहू शकाल 18 संख्येवर धावसंख्या लागली. धावसंख्या 18. यावेळेस स्ट्राईकला पाहू शकला अनिल. एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर नक्कीच मॅच मध्ये पूर्णपणे पलटवार करेल, परंतु मोठा स्ट्रोक तर येत नाहीये. या दरम्यानचा बॉल हो स्विंग अँड मिस. बॉल टाकला गेला डॉट बॉल. पूर्णपणे प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. थांबवलं गेले यावेळेस सुपरस्टार कोथळी संघाच्या बॅटरला. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 गडी बाद 8. या दरम्यान नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेला बॉलला उडवलं गेलंय. चांगली फिल्डिंग माझ्यामध्ये झाली ऑन साइडला आणि तिथे देखील धोका निर्माण. फलंदाज होईल बाद. अनिलचा खेळ खल्लास केला गेलाय. एकोणवीस.
नवीन फलंदाज पाहू शकाल अशोक. स्टील 1-2 लास्ट बॉल मात्र षटकामध्ये राहायला गेलाय सोपडाचा. स्ट्राईकला पहा नवीन फलंदाज अशोक वीर येत आहेत. मोठा स्ट्रोक येईल का या चेंडूवर? नजर मात्र लागला त्या चेंडूवरती नक्कीच प्रेक्षकांच्या, परंतु याही बॉल नक्की चांगला वापरला गेलाय का? येस, पंचांनी लाईन चेक केली गेली आहे. इट्स अ फेअर बॉल. आणि पहिलंच सत्र संपलं गेले. पहिल्याच धाव बनले गेले तब्बल 5 विकेटच्या नुकसानी 19 धावा. 18 बॉल 20चं समीकरण दिलंय. पूर्णपणे खराब बॅटिंगचा मात्र परफॉर्मन्स दाखवला गेला यजमान सुपरस्टार कोथळे संघाकडनं. हवा तसा बॅटिंग मात्र धावा आल्या नाहीयेत. फक्त आणि फक्त 19 धावा जमल्या गेल्यात बॅटिंग वरती. 20 धावेचं आव्हान दिलं गेलंय. कोणता संघ टॉप 6 मध्ये धडक मारेल हे मात्र नक्कीच चोरस लागली गेली दोन मातबर संघांमध्ये. सुपरस्टार कोथळे आणि सुदर्शन 11 कोथळे एकाच गावातील दोन संघ या क्रीडांगणामध्ये भेटत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल मित्रांनो. पाहू शकाल सलामी जोडी मात्र पाहायला भेटते. मिस्टर विष्णू आणि त्यांच्या जोडीला मिस्टर पंढरी. 18 बॉल 20 टार्गेट दिलं गेले. 18 बॉल 20 धावा डिफीट करेल का टीम सुपरस्टार कोथळे संघ? हे मात्र नक्कीच घरेलू मैदानात काहीतरी थोडासा कारनामा करावा, कारण जो जिंकणार तो थेट अंतिम 6 मध्ये धडक मारणार हे मात्र नक्कीच डिक्लेअर झालं गेले मित्रांनो. दिवस क्रमांक 4 मधला शेवटचा मॅच, क्वालिफायची मॅच. सुपरस्टार कोथळे त्यांच्या विरुद्ध पाहायला मिळते टीम सुदर्शन 11 कोथळे संघ. मॅच वर पहिल्याच बॉल बंडाट वेगात फेकले सर, पायावर फेकले गेले बाटर पंढरीच्या. इकडे मात्र काय घडलंय? हो थ्रो चांगला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या, त्याच्याकडे एकच धाव झाली असते, त्याकडे 2-2 धावा घेतल्यात. लेग पाय स्वरूपात पंचायत मात्र इशारा दाखवला आमच्याकडे. धावासाठी दोन्ही संघात खातं ओपन केलं टीम सुदर्शन 11 कोथळे संघात. 2 धावा 17 बॉल 18. या दरम्यान बॉल नक्कीच पूर्णपणे आपटला गेला. टप्पा पडून सर आतमध्ये बॉल स्विंग झालाय. चांगला बॉल तर पाहायला भेटला गोलंदाज यावेळेस. पाहू शकाल राहुल कडनं चांगलाच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवावाच लागेल, कारण धावा कमी पडल्यात. रोखावं लागेलच यावेळेस. हो मिस टायमिंग. तिकडे माझा चेंडू हॉल मध्ये बॉल कमी आणि ती पण टिपला गेला. ते संपलाय पंढरीचा खेळ. बडी मछली जाल में पंढरीचा खेळ खल्लास केला गेलाय. यावेळी झेड जरूर टिपला गेला. वायडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. नवीन फलंदाज पाहू शकाल राजाराम आलाय. पंधरा बॉल 18. नक्कीच मॅच तर डिक्लेरेशन करायची आहे कृष्ण सर, कारण विकेट आलाय महत्वाचा.
अजून जर एखादा जर विकेट जर घेतला गोलंदाज राहुलला तर मात्र मॅच मध्ये पूर्णपणे मजा आणि मजाचा ट्विस्ट निर्माण होईल. हाय बॉल नक्कीच पाठचा नक्कीच कट लागला गेला स्क्वेअरचा फटका कसं लागला तिकडे मात्र शॉट थर्माच्या पलीकडे क्षेत्राच्या चेंडूवर धावतायत. बॅकअप चांगला नाहीये, बॅकअप चांगला नाहीये. खराब फिल्डिंग मात्र रन फेस केला गेलाय. पूर्णपणे मात्र बॅकअप मजबूत नाहीये. त्या अंशाने नक्कीच धावा जोडल्या गेल्या 2-3 धावा. 3 धावा तर नक्कीच जोडल्या गेल्या चेंडूवर पार्टनर पाहू शकाल राजानं. धावसंख्या 1-5. राहुलचा पुढचा बॉल स्ट्राईकला फलंदाज विष्णू. ओहो याही बॉल नक्कीच अक्रॉस बॉर्डर फटका खेळण्याचा प्रयत्न होतो बॅटर विष्णू परंतु चेंडू बॅटर आला नाहीये. थांबवलं गेले यावेळेस विष्णूला. डॉट बॉल. धावसंख्या 5. 13 बॉल 15. नक्कीच मॅच मध्ये रंगली गेली. मॅच तर जरूर रंगली मित्रांनो. ओहो हाय बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल. काय मॅच रंगला गेला. हाय व्होल्टेज ड्रामा. धावसंख्या 1-5. येणारे 12 बॉल शिल्लक आणि 15चं आव्हान. 12 बॉल 15 धावा डिफेंड होतील का हे मात्र नक्कीच या डावामध्ये पाहायला भेटेलच. सुपरस्टार कोथळी संघाकडे परंतु षटक कोण फेकणार असा मात्र प्रश्न निर्माण झालाय या कोथळी संघावरती. कारण धावा कमी आहेत. कशा प्रकारे धावा रोखल्या तर कशा प्रकारे धावा रोखण्याचं कार्य कोण करेल. कोणता मात्र आघाडीचा गोलंदाज पुढे येईल असं मात्र नक्कीच मनामध्ये सवाल निर्माण झाला या कोथळी संघावरती. केवळ आणि केवळ 5 धावा दिल्या तर म्हणजे स्ट्रगलिंग चांगलं बॉलिंग साईड टाकली गोलंदाज राहुलला. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या जबरदस्त धावा रोखल्यात. 5 धावा दिल्यात. दुसऱ्या स्पेलला सुरुवात पाहू शकतो. अनुज भुवर आलाय बॉलिंग ट्रॅप वरती. संघात मात्र तेज थरार गोलंदाज अनुज भुवर आलाय बॉलिंग वरती. अनुज सामना डिफेंड करेल का. संपूर्ण अनुज वर मात्र हा खेळ सोपवला गेलाय सुपरस्टार कोथळी संघानं. स्ट्राईकला राजा. पहिलाच बॉल दुसऱ्या स्पेल मधला. ओहो यावेळेस झेल होईल का नाहीये. संधी होती परंतु ती मात्र पूर्णपणे चेंडू पडला गेलाय. नो मॅच लँड मध्ये मिळते मिड ऑफ सर्कलच्या जवळ ज्या ठिकाणी पूर्णपणे क्षेत्र खाली होते त्याच ठिकाणी बॉल अगदी पडला गेलाय. बॅटर राजाचा डंका वाजला असतो परंतु नाहीये. सेफ आहे बॅटर राजा. धावसंख्या 1 गडी बाद 6. 11 बॉल 14. अनुजचा पुढचा बॉल मनामध्ये धक वाढत चालली मित्रांनो. कोणता संघ टॉपचा व धडक मारणार हे मात्र नक्कीच सांगणं बाकी आहे. आउटसाइड लेग स्टिकच्या बाजूने फेकले गेले अनुजनं. वाईड बॉल पंचांनी इशारा कळवलाय. आव्हान धावेन स्कोर कार्ड पुढे सरकून जात आहे. पाहू शकाल 7 धावा. कमालीचा आपण या ठिकाणी सामना पाहतात. शेवटच्या मॅच दिवसामधला कोणता संघ आजचा दिवस नावार करेल. या दरम्यान बॉल खाली ठेवला गेला. जबरदस्त बॉल वापरला गेला आहे. चेंडू मात्र उडवलाच नाही गोलंदाज अनुजनं. कमालीचा बॉल. डॉट बॉल. 10 बॉल 13. काय मॅच रंगली गेली आहे. नक्कीच आमचे कृषी देखील या मॅचवर पूर्णपणे इम्प्रेस झालेत. नक्कीच सामना असतो तर कसा असावा असा सामना असावा. स्टेप आउट. ओहो काय जबरदस्त बॉल. पंचांनी मध्ये ताकीद दिली गेली. 1 for the over म्हणजे 1 पाऊंडचा मात्र इशारा दाखवलाय आमचे मुख्य पंच. काय षटक फुटले गेले गोलंदाज अनुजनं. जबरदस्त बॉलिंग. 9 बॉल 13. यावेळेस स्टेप आउट केलं गेलं बॅटर विष्णूनं. नक्कीच सर्कलच्या थोडासा वर्ड ऑफ चेंडू खेळला गेलाय. डिपेस्टा करून फील्डर आहे. 2 धावा तर नक्कीच चेंडूमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावे धावफलक 9 वरती पोहोचलाय. येणारे 8 बॉल 11. काय मॅच रंगला गेला. जबरदस्त मात्र हाय व्होल्टेज मॅच. अंतिम शेवटचे 2 बॉल शिल्लक या स्पेल मधले गोलंदाज अनुजचे. स्ट्राईकला मिस्टर विष्णू. स्टेप आउट बॅटची कडा. ओहो एवन पवन काय फिल्डिंग करताय. जबरदस्त फिल्डिंग. व्हॉट अ मॅच. जबरदस्त काठेकी टक्कर रंगली गेली मित्रांनो.
धावसंख्या रोखल्या गेल्यात. धावा डिफेंड करतायत अनुज. धावसंख्या 1-9. स्टील 1-2 गोल लास्ट बॉल या दुसऱ्या स्पेल मधला. स्ट्राईकला विष्णू. ओहो लाऊड अपील. हाऊ वाज दॅट. लाऊड अपील केली परंतु अपील मात्र स्वीकारली गेले का? येस, मुख्य पंताने विष्णूला बाद घोषित केलेला आहे. नक्कीच पाटर आउट आहे. नक्कीच विष्णू बाग टू द पॅव्हिलियन. काय मॅच गेली जबरदस्त. मात्र केवळ आणि केवळ या षटकामध्ये अनुजने फक्त 4 धावा दिल्या गेल्यात. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. शेवटचे अंतिम 6 बॉल 11. वा रे वा, काय मॅच गेला. हाय व्होल्टेज ड्रामा. कोणता संघ टॉप 6 मध्ये धडक मारणार? सुपरस्टार कोथळे ही टीम सुदर्शन कोथळे संघ. हे मात्र नक्कीच अजून आमचे प्रेक्षक वर्ग नक्कीच टक लावून सामना पाहत आहेत. नक्कीच आमचे या ठिकाणी रॉनी सर मात्र नक्कीच मनामध्ये धगधग, त्याची छाती धडधड करते. कारण कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल काय सांगू शकता मित्रांनो. कारण क्रिकेट आणि जिथे भरलेले खेळ आहे. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. मैत्रीपूर्व लढत आपण मित्रांनो पाहतायत. षटक क्रमांक 3 होते सुरुवात. बॉलिंग वरती पाहू शकाल गोलंदाज यावेळेस रोशन आलाय. 6 बॉल 11. चांगली फिल्डिंग लावावी लागेल कारण इम्पॉर्टंट मॅच तो देखील एका ट्रॉफी वरती आपल्या संघात आपल्या गावाचं या ठिकाणी नाव मात्र नक्कीच कोरणार आहे. जाऊया मॅच कडे. मॅच होती सुरुवात. तिसऱ्या स्पेलचा पहिलाच बॉल गोलंदाज रोशन. स्ट्राईकला राजा. ओहो फुल टॉस बॉल होता. संधी होती पाटील राजाला परंतु संधी सोडण्यात आला. नक्कीच मेजवानी होती. तिकडे मध्ये पाहू शकाल साइड स्क्रीन मात्र प्रेक्षक जल्लोष करतायत. आमचे स्वयंसेवक नक्कीच वा स्क्रीनवरती आमचे जॉली सर नक्कीच कॅच करतायत त्या प्रेक्षकांना की सेलिब्रेशन बनताय बॉस. 5 बॉल 11. चांगला मॅच चांगला रंगला गेलाय. हा बॉल नक्कीच आउट साइड ऑफ सम म्हणजे मुख्य पंच आमच्याकडे दोन्ही समांतर दाखवत आहेत. इट्स वाईड बॉल आणि फिल्डिंग करण्यासाठी म्हणजे यजमान संघाने डीआरची मागणी घेतली आहे. वाईड साइड नक्कीच तिसऱ्या पंचाकडे हा डिसिजन सोपवला गेलाय. नक्कीच तिसऱ्या पद्धत कोण आलाय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 9. ओहो हाय बॉल स्विंग ॲट मिस आणि ते धोका 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 वाजला गेलाय. फलंदाज गोवान. काय मॅच रंगला गेलाय. जबरदस्त आउटस्टँडिंग मॅच. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. तीन बाद 9. नवीन फलंदाज पाहू शकाल सोमनाथला मात्र मागाय धाडलं गेले बॅटिंग वरती. येणारे 3 बॉल 11. काय मॅच रोखला गेलाय. अजूनपर्यंत रोशनने कुठल्या प्रकारे धाव दिली नाहीये. एक महत्वाची गोल्डनची विकेट टिपली जरूर हर्षदा. म्हणजे शेवटचे येणारे 3 बॉल शिल्लक 11ची गरज. सामना जिंकेल का सुदर्शन 11 कोथळे संघ. कारण अजून तर 3 चेंडू शिल्लक आहेतच आपल्या पक्षानंतर. येणाऱ्या 3 बॉल मध्ये आक्रमण चढवेल का बॅटर गुरुनाथ. स्ट्राईकला पाहू शकाल डावखुरा बॅटर गुरुनाथ. 3 बॉल 11. 3 बॉल 11 मित्र पाहू शकाल. क्वालिफायची लढत काटेकी टक्कर. डू ऑर डाय. करो काही मरो.
फुलरले तर बॉल आडवा बॅट बॉल भिरकावलाय बॉल हो बॉल चाललाय फील्डरला बीट करून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर क्रॅकिंग चौकार. नक्कीच पूर्णपणे शरीर मध्ये झोकलं होतं त्या ठिकाणी खेळाडूने, परंतु असफल ठरला गेलाय क्षेत्ररक्षक. सर्व त्याला मात्र बीट करून बॉल वन टप्पा पार पडून बॅकवर्ड स्क्वेअर लेग चौकार आलाय. अंतिम 2 बॉल शिल्लक 7, 2 बॉल 7. डोळ्याची पारणं फेडणारा मात्र मॅच मध्ये रंगला गेलाय. डोळ्याची मध्ये पारणं फेडणारा सामना रंगला गेला मित्रांनो. धावसंख्या 3-13. अंतिम शेवट 2 बॉल शिल्लक 7 ची गरज. तर गुरुनाथ नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर आलेला चौकार मात्र वसूल केला गेला. गोल्डनचा चौकार आलाय. 2 बॉल 7. धकधक धकधक वाढत चालले मित्रांनो. फुलटॉस बॉल हो नक्कीच तिकडे फील्डर आहेत. अणू चांगली फिल्डिंग झाली आहे. विकेट रणा वाजला गेलाय. विकेट. धावू की 4-13. शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. नक्कीच षटकार जरी आला तरी देखील मॅच पूर्णपणे विजय करेल याची पासून, परंतु वाईड किंवा नो बॉल चढून टाकावं लागणार नाहीये. ही मात्र काळजी घ्यावी लागेल गोलंदाज रोशनला. एखादा वाईड किंवा नो चढून जर फेकला तर मात्र मॅच चित्र पूर्णपणे बदलून फेकेल. चित्र बदलेल का नो किंवा वाईड चेंडून. 1 बॉल 7. ओहो इथे मॅच मध्ये बाजी मारली गेली आहे.